चला तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला हा जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये सायली आता साक्षीच्या घरी गेलेली आहे आणि सोबतच आता अश्विनला संशय आलेला आहे. त्यामुळे अश्विन प्रियाची कशी वाट लावणार आहे आणि तिला घरातून कशा पद्धतीने बाहेर काढणार आहे हेच आपण या भागामध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. सायली आता साक्षीच्या घरी गेलेली असते आणि ती खरं तर ब्युटिशियन बनून गेलेली असताना तिला आता ते पॅन्डंट शोधायचं असतं. मग आता त्यासाठी तिची खूप जास्त धडपड सुरू असते. ते पॅन्डंट मिळवण्यासाठी ती आता खोकला येण्याचं नाटक करते. साक्षीला ती सांगत असते की प्लीज मला पाणी द्याल का. साक्षी देखील आपले सगळे दागिने कपाटात व्यवस्थित ठेवून ती आता लगेच पाणी आणण्यासाठी खाली जाते. त्याच संधीचं सोनं इकडे आता आपली सायली साधते. सायली जी आहे ती ड्रॉवरमधनं तो बॉक्स बाहेर काढते आणि त्यामध्ये ती लॉकेट शोधण्याचा प्रयत्न करत असते. तेवढ्यातच आता अर्जुनचा फोन सायलीला आलेला असतो, कारण अर्जुनने पुन्हा एकदा घरी महिपत येताना पाहिलेला असतो. त्यामुळे अर्जुनला आता भीती वाटते की महिपतने आपल्याला पाहिलं तर खूप मोठ्या अडचणी होऊ शकतील आणि सायलीला लवकरात लवकर तिथून बाहेर पडायला हवं. सायली जर तिथे अडकली तर या केसला वेगळं वळण लागेल ही भीती आता अर्जुनला असते आणि म्हणूनच अर्जुन जो असतो तो सायलीला सांगत असतो की लवकर या सायली. सायली म्हणत असते की हो मी हा पेंडंट शोधते आणि लवकरच येते आणि असं बोलून ती फोन ठेवते. तर मागे आता बघते तर काय साक्षी आलेली असते आणि साक्षीने सायलीच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. पण प्रेक्षकानं साक्षीने सायलीचं बोलणं अजूनही काहीच ऐकलेलं नसतं. सायलीला साक्षी म्हणत असते की अगं तुला जर ठसका लागला होता ना, हे घे पाणी आणले मी तुझ्यासाठी, पाणी पिऊन घे. आणि असं बोलून ती पाण्याचा ग्लास तिच्या हातात देते आणि त्याच वेळेला जेव्हा ती पाणी पित असते तेव्हा कुठे जाऊन सायलीला बरं वाटतं. पण सायलीचं मिशन अजूनही पूर्ण झालेलं नसतं, कारण तिला तो पॅन्डंटचा तुकडा आहे की नाही साक्षीकडेही पाहायचं असतं. त्यानंतर आता साक्षीला सायली सांगत असते की मॅडम मी पटकनचा सेटअप करते पूर्णपणे फेशियलचा, मग आपण फेशियलला सुरुवात करूया. पण मॅडम तुम्हाला एक सांगू का, मला ना थोडं पाणी लागेल बाऊलमध्ये आणि जर गरम पाणी आणलात ना तर बरं होईल. म्हणजे काय आहे ना, तुमचं फेशियल करायला तितकाच ग्लो पण येईल तुमच्या फेसला. गरम पाण्याने जर मी तुमचा फेस वॉश केला तर प्लीज तुम्ही गरम पाणी आणून द्याल का मला. तर आता सायलीने साक्षीला असं सांगितल्यानंतर साक्षी लगेचच गरम पाणी आणण्यासाठी आपला मोबाईल तिकडनं घेते आणि लगेच जायला निघते. त्यानंतर आता साक्षी ही खाली जाऊन फोनवर बोलत असते. तेवढ्यातच साक्षीला फोनही आलेला असतो. खरं तर प्रियाने साक्षीला कॉल केलेला असतो. प्रिया साक्षीला म्हणत असते की तू काळजी करू नकोस, नक्कीच काहीतरी आहे पण मी ते शोधून काढणार आहे. तर आता साक्षी फोनवर तर प्रियासोबत जोपर्यंत बोलत असते आणि तोपर्यंत आता सायलीला पुन्हा एकदा संधी मिळत असते की ते पॅन्डंट गायब करायची. म्हणूनच आता सायली पुन्हा एकदा जोरानिशी कामाला लागते आणि तो पॅन्डंट शोधायचा प्रयत्न करत असते. त्याच वेळेला ती पुन्हा एकदा त्या ड्रॉवरमध्ये हात घालते आणि तो पॅन्डंट शोधत असते. तर खाली तिला महिपतचा आवाज येतो. खरं तर महिपतसुद्धा खाली आलेला असतो आणि त्यामुळे आता सायली खूप जास्त घाबरलेली असते, कारण तिला असं वाटत असतं की जर आता आपण यामध्ये अडकलो गेलो तर जसं आपल्याला अर्जुन सरांनी सांगितलं आहे तसं पटापट आपल्याला काम आवरून इकडनं सटकावं लागेल. तर इकडे महिपत साक्षीसोबत बोलत असतो. साक्षीला म्हणत असतो की या प्रियाचं ना मला खरंच कळत नाही, हिला आपण त्या घरात एक पॅदा म्हणून पाठवलेलं आहे तरीसुद्धा ती आपलं काम धड करत नाही आहे. या प्रियाला ना एकदा या महिपतचा इंगा तर दाखवायलाच लागेल, चिचुंद्री काहीच कामाची राहिलेली नाही असं देखील महिपत आता म्हणत असतो. तर त्यानंतर साक्षी म्हणत असते की हो ना, मी तिला सांगितलं की काही झालं तरी त्यांचं काय बोलणं आहे ते नीट ऐक. त्यांच्या बेडरूममध्ये घुसून ऐकावं लागलं ना तरीसुद्धा तू हे करायचंच आहे असं देखील आता त्यांनी सांगितलेलं असतं. तर तेवढ्यातच महिपतला वरून आवाज येऊ लागतो. महिपत म्हणतो की वर कोण आहे, साक्षीला तो विचारतो. त्याच वेळेला साक्षी आता महिपतला सांगू लागते की वर माझी एक ब्युटिशियन आहे, मी तिला फेशियल करायला बोलवले. तोपर्यंत सायली इथे संधी साधत असते, कारण तिला ते पॅन्डंट शोधून त्याचा फोटो तरी आपल्या मोबाईलमध्ये कैद करायचा असतो, जेणेकरून तो अर्धा पार्ट जर साक्षीकडेच असेल तर नक्कीच ही केस अर्धी लढाई जिंकल्यासारखंच आहे.
म्हणूनच काही झालं तरी सायली आपला घाम गाळत सगळं काही करत शोधत असते. तर इकडे मात्र तिच्या लक्षात येत असतं की तो पॅन्डंट जो आहे गळ्यातला तो तिथेच ठेवला असेल, म्हणूनच ती त्याचा शोध घेत असते. त्याच वेळेला तिच्या हातसमोर ते पॅन्डंट लागतं, तर ती मोबाईलमध्ये त्याचा फोटो काढते आणि मोबाईलमध्ये तो फोटो काढून लगेच अर्जुनला पाठवते. तो पॅन्डंट ती घेऊ शकत नाही, कारण जर साक्षी पुन्हा एकदा घरी आली आणि तिने तो पॅन्डंट बघितला तर पुन्हा एकदा प्रॉब्लेम होऊ शकतो. ती विचार करेल की रूममधनं पॅन्डंट गायब झाला आहे, तर नक्कीच या ब्युटिशियनने घेतला असेल असा संशय येण्यापेक्षा मी एक काम करते, याचा फक्त फोटोज माझ्या मोबाईलमध्ये काढून घेते आणि तो फोटो ती लगेच अर्जुनला पाठवते. अर्जुन तो फोटो पाहतो तर त्याला खूप जास्त आनंद होतो, पण त्याच्या चेहऱ्यावर टेन्शनसुद्धा तितकंच असतं, कारण अजूनही सायली तिकडनं बाहेर पडलेली नसते. म्हणून तो सायलीला पुन्हा एकदा कॉल करतो आणि सायलीला सांगत असतो, सायली प्लीज तिकडनं लवकर बाहेर या, नाहीतर खूप मोठ्या प्रॉब्लेममध्ये सापडाल, कारण महिपत ऑलरेडी आतमध्ये आलेला आहे. सायली म्हणत असते की हो मला माहिती आहे महिपत इथे आला आहे, पण तुम्ही काळजी करू नका, मी इकडनं लवकरच बाहेर पडेल. तेवढ्यातच साक्षी पुन्हा एकदा रूममध्ये आलेली असते. आता सायलीची कामगिरी तर फत्ते झालेलीच असते. तिला तो अर्धा लॉकेट हा साक्षीकडेच आहे हे तर समजलेलंच असतं. म्हणून ती साक्षीला म्हणत असते की मॅडम या बसा, तुमचं फेशियल बाकी आहे या करा. पण आता साक्षी म्हणत असते की नाही, माझा ना मूडच नाही आहे. आता तुम्ही काम करा, मी जेव्हा सांगेन ना तेव्हाच या, तुम्ही गेलात ना तरी चालेल. असं बोलून ती आता स्वतःचंच आवरायला लागते. सायलीला तसंही सटकायचंच असतं. साक्षीने आता ते फेशियल करायला नकार दिल्यामुळे तिच्यासाठी हे एकदम सोन्याहून पिवळंच होतं. ती लगेच आपलं सामान पॅक करते आणि आता बाहेर जायचा विचार करत असते, तर महिपत तिथे बसलेला असतो. महिपत बसलेला असताना महिपतचा सुद्धा तेवढ्यातच फोन वाजतो, म्हणून महिपत फोनवर बोलण्यासाठी रूममध्ये निघून जातो. त्याच संधीचं सोनं साधून लगेचच सायली घराबाहेर पडते आणि खाली असलेल्या अर्जुनला जाऊन भेटते. अर्जुनला ती सांगत असते की चला आपल्याला पटकन सटकायला हवं, नाहीतर प्रॉब्लेम येऊ शकतो, आणि असं बोलून सायली अर्जुनच्या गाडीत बसते. त्याच वेळेला अर्जुन गाडीतून जात असताना सायलीसोबत बोलत असतो आणि म्हणत असतो की सायली खरंच तुमचं कौतुक करावंसं वाटतं, तुम्ही खूप छान काम केलेलं आहे. तर इकडे प्रिया मात्र आता खूप जास्त विचारांमध्ये हरवलेली असते, कारण तिला साक्षी आणि महिपतला सायली आणि अर्जुनचं प्लॅनिंग काहीच सांगता आलेलं नसतं. म्हणून महिपत हा प्रियावर खूप जास्त चिडलेला असतो. त्यामुळे प्रिया आता जरी अश्विनसोबत बाहेर कॅफेमध्ये कॉफी प्यायला गेलेली असली तरीसुद्धा तिचं त्याच्याकडे लक्ष नसतं. बिचारा अश्विन इतक्या आनंदात असतो आणि त्याने प्रियासोबत वेळ घालवायला हवा म्हणून तिला कॅफेमध्ये नेलेलं असतं. तो बिचारा आपल्या गप्पा मारत असतो, प्रियाचा हात हातात धरत असतो, पण प्रियाचं लक्ष हे भलतीकडेच असतं. हे कुठेतरी आता अश्विनला जाणवतं आणि त्यामुळेच आता अश्विन जो आहे तो विचार करतो की या प्रियाच्या मनात नेमकं सुरू तरी काय आहे. तेवढ्यातच प्रियाच्या मोबाईलवर एक मेसेज येतो आणि म्हणूनच प्रिया तो मेसेज बघत असते. तर साक्षीने प्रियाला सांगितलेलं असतं की काही झालं तरीसुद्धा तू लवकरात लवकर अर्जुन सायलीचं जे काही चाललेलं आहे ना ते शोधून काढ. आणि प्रिया त्या मेसेजमध्ये रमून जाते. तर अश्विनला नक्कीच संशय येतो की या प्रियाचं नक्की काय सुरू आहे. त्यामुळे तो एका वेगळ्याच नजरेने प्रियाकडे पाहत असतो. त्यानंतर तो तरीसुद्धा विचार करतो की जाऊ दे, आपलाच काहीतरी गैरसमज होतोय, आला असेल एखाद्या मैत्रिणीचा मेसेज वगैरे, तिला त्याच ह्याच्यामध्ये ती हरवली असेल. त्यानंतर आता अश्विन आणि त्याचसोबत प्रिया हे दोघंही जण पुन्हा कॅफे शॉपमधून घरी जायला निघतात. तर इकडे प्रतिमा आणि रविराज आता सुभेदारांच्या घरी आलेले असतात. खरं तर दोघंही जण डॉक्टरांकडे गेलेली असतात आणि तिकडनंच डायरेक्ट सुभेदारांकडे आलेले असतात, कारण पूर्णाची भेटणं गरजेचं असतं. त्या मेसेजविषयी बोलणं तितकंच गरजेचं आहे असं प्रतिमाने रविराजांना सांगितलेलं असतं. म्हणूनच दोघंही जण आता पूर्णाची आणि कल्पनाला भेटायला आलेले असतात. त्याच वेळेला कल्पना आणि पूर्णाची रविराजांकडे बघून बोलत असतात की हे काय तुम्ही इथे दोघं, तुम्हाला भेटायला तर प्रिया तुमच्या घरी गेली आहे. हे जेव्हा आता रविराजांना कल्पना बोलते तेव्हा कल्पनाला प्रतिमा सांगू लागते की हे कसं शक्य आहे, कारण आम्ही कधीपासून डॉक्टरांकडे होतो आणि घरी तसंही कोणीच नाही आहे, घर तर बंद आहे.
मग प्रिया घरी कशी काय गेली? तर आता पूर्णाची आणि कल्पना दोघीही जण एकमेकींकडे पाहत राहतात. त्यांना समजतच नसतं की नेमकं प्रियाचं चाललंय तरी काय. कारण जाताना तर सांगून गेली होती की मी आईकडे चालली आहे. मग आता ही लोक जर घरातच नसतील तर ही नेमकी एवढा वेळ आहे तरी कुठे, हा प्रश्न आता कल्पना आणि पूर्णाचीला पडलेला असतो. आणि तेवढ्यातच आता तिकडे अश्विन आणि प्रिया येतात. प्रिया आणि अश्विन आल्यानंतर रविराज म्हणतो, ही काय आलीच बघा तन्वी. आणि त्याच वेळेला आता प्रतिमासुद्धा प्रियाकडे पाहत असते. रविराज आता विचारायला जातात प्रियाला, काय गं प्रिया, कुठे होतीस एवढा वेळ? आणि तेही सांगतायत की तू आमच्याकडे गेली होतीस, पण घरात तर कोण नाही आहे, मग तू कुठे होतीस? तर आता इकडे मात्र प्रिया सगळ्यांच्या ह्याच्यामध्ये सापडलेली असते. तिला आता या प्रसंगात काय बोलावं काहीच कळत नाही. कारण तिने अश्विनलासुद्धा कॅफेमध्ये गेल्यावर सांगितलेलं होतं की ती तिच्या आईला आठवण येत होती म्हणून भेटायला गेली होती. इकडे मात्र आता रविराजांनी प्रियाचं चांगलंच भिंग फोडलेलं असतं. त्यामुळे आता अश्विनसुद्धा संशयवृत्तीने प्रियाकडे पाहत असतो. त्यानंतर तर इथे आता काहीच बोलू शकत नाही. कारण प्रियाला जर इथे काही जाब विचारला तर नक्कीच अजून ती संकटात सापडेल. कारण अश्विन खूप मनापासून प्रियावर प्रेम करत असतो आणि त्याला असं वाटत नसतं की माझ्यामुळे प्रिया कोणत्या संकटात सापडायला हवी, म्हणून तो त्यांच्यासमोर काहीच बोलत नाही. तर इकडे मात्र आता कशी तरी वेळ मारून प्रिया नेते आणि म्हणत असते की मी तिथे गेले होते, मी घराला लॉक पाहिलं आणि त्यानंतर मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते, असं काहीसं ती आता फिरवू लागते. तरीसुद्धा कल्पना आणि पूर्णाचीला आता प्रियावर खूप जास्त संशय आलेला असतो. कारण तिचं सध्याचं ते खोटं वागणं तर त्यांना असह्य झालेलं असतं आणि त्याचसोबत तिची ती होणारी चिडचिड, त्यामुळे आता ते खूप जास्त वैतागलेले असतात आणि त्याबद्दल ते रविराजांना सांगत असतात. इकडे रूममध्ये प्रिया आणि अश्विन गेलेले असताना अश्विन आता प्रियाला म्हणत असतो की प्रिया, खाली मी काहीच बोललो नाही, पण मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे. तू जर रविराज काकांकडे आणि प्रतिमा त्याकडे गेली नव्हतीस तर मग नेमकी कुठे गेली होतीस? तर आता प्रिया जी आहे ती म्हणत असते की अश्विन, मी सांगितलं ना, मी माझ्या मैत्रिणीकडे गेले होते. तर आता अश्विन म्हणत असतो की पण तू कॅफेमध्ये सुद्धा मला हेच सांगितलंस की तू प्रतिमा त्याकडे गेली होतीस, मग तू इतकं खोटं का बोलत आहेस माझ्यासोबत? नेमकं काय कारण आहे यामागे? असं देखील अश्विन जाब विचारत प्रियाला विचारू लागतो. त्यावर प्रिया आता रडायचं नाटक करत अश्विनशी बोलत असते आणि म्हणत असते की खरं तर ना, माझी मैत्रीण खूप मोठ्या संकटात होती, तिच्यासोबत तेव्हा कोणीच नव्हतं. मग मीच तिला म्हटलं की थांब मी येते, आणि मी माझ्या मैत्रिणीला भेटायला गेले होते. थोडं काम होतं. खरं तर ती एका प्रॉब्लेममध्ये अडकली होती आणि तिला माझं सोल्युशन हवं होतं. मग मी म्हटलं की मी येते तुझ्याकडे आणि आपण बसून बोलूया, आणि म्हणूनच मी तिच्याकडे गेले होते, असं देखील आता खोटं प्रिया सांगू लागते. तर इकडे रविराजांना पूर्णाची घडलेला सकाळचा सगळा प्रकार सांगते आणि आम्ही तिला विचारलं असता ती सरळ आम्हाला उलटं उत्तर देते. आता पहिल्याची प्रिया ही राहिलेली नाही, तिच्यामध्ये खूप जास्त बदल झाले आहेत असं देखील पूर्णाची आता सांगू लागते. तर तिथे उभे असणारे सायली आणि अर्जुनसुद्धा पूर्णाचीचं हे बोलणं ऐकत असतात. तर अर्जुन आता पूर्णाचीला चांगलं सुनावत म्हणत असतो की तुला ना नेहमीच सायलीमध्ये चुका सापडत असतात पूर्णाची, पण आता ही तन्वी इतक्या चुका करते, इतका खोटं बोलतेस, तरीसुद्धा तिला तुम्ही सावरून घेता. ही किती मोठी चूक करताय तुम्ही लोक, असं देखील अर्जुन आता बोलू लागतो. त्याच वेळेला सायली अर्जुनला डोळ्याने इशारा करून शांत राहण्यास सांगत असते. खरं तर आता पूर्णाचीलासुद्धा अर्जुनचं म्हणणं पटायला लागलेलं असतं. कारण ज्या तन्वीवर म्हणजेच प्रियावरती लोक इतका विश्वास ठेवत होते, तिला इतकं जीव लावत होते, तीच प्रिया आता ह्यांना सरळ सरळ उलटं बोलत असते. त्यामुळे पूर्णाची प्रचंड संतापलेली असते. इथे रूममध्ये पाहायला मिळतं की आता अश्विन जो आहे तो प्रियाला म्हणत असतो की ठीक आहे, माझा तुझ्यावर विश्वास आहे प्रिया, तू जा आता फ्रेश हो. मला माहिती तू फ्रेंडकडे गेली असशील, तिला सोल्युशन दिलं असेल, आणि तसेच सकाळपासून तू बाहेर होतीस आणि आताही त्याच कपड्यांवर राहू नकोस. माझा विश्वास आहे तुझ्यावर, पण मला नक्कीच नेक्स्ट टाईमसुद्धा कधी गेलीच मैत्रिणीकडे किंवा प्रतिमात्याकडे तरी मला सांगत जा. मला ना तुझी खूप काळजी वाटते, कारण माझा प्रेम आहे ना तुझ्यावर,
असं अश्विन अगदी डोळे झाकून प्रियावर विश्वास ठेवून प्रियाला बोलत असतो. आता प्रियाने बॅग जी नेलेली असते बाहेर ती कपाटामध्ये ती पुन्हा ठेवते आणि कपाट बंद करून ती आता रूममध्येच बाथरूममध्ये फ्रेश व्हायला गेलेली असते. ज्या वेळेला आता ती फ्रेश व्हायला गेलेली असते तेव्हा तिचा मोबाईल तिथेच बेडवर असतो आणि जेव्हा तिचा मोबाईल त्या बेडवर असतो तेव्हा पुन्हा एकदा साक्षीचा प्रियाला मेसेज आलेला असतो आणि त्यामध्ये साक्षीने प्रियाला मेसेज केलेला असतो की आज संध्याकाळी मला तू भेटायला ये, आपण अर्जुन आणि सायली काय प्लॅनिंग करत असतील याबद्दल डिस्कस करूया. हा मेसेज आता प्रियाच्या मोबाईलमध्ये आलेला असतो. तो मेसेज आता इथे अश्विनने पाहिलेला असतो. अश्विन विचार करतो की नेमकी ही साक्षीसोबत अजूनही हिचा संबंध आहेत आणि सायली अर्जुनबद्दल बोलायचं आहे म्हणजे नक्कीच या केसशी संबंधित आहेत. पण ही प्रिया या साक्षीसोबत का बोलते? ती तर कोर्टात बोलत होती की हिचा आणि माझा काही संबंध नाही आहे आणि त्याचसोबत ही दोघंही जण मिळून वहिनी आणि दादाबद्दल प्लॅनिंग करतायत, असा कुठेतरी अश्विन विचार करतो. अश्विनच्या मनात संशय आलेला असतो. तर आता तेवढ्यातच फ्रेश होऊन प्रिया बाहेर आलेली असते. तिचं अश्विनकडे लक्ष जातं, पण अश्विन आता असं दाखवून देत नाही की त्याला काही कळलेलं आहे. तो एकदम नॉर्मलच राहत असतो. ते तेवढ्यातच प्रिया जी आहे ती आता अश्विनला म्हणत असते, अश्विन मला नाही बघ मैत्रिणीचा मॅसेज आला आहे, तिला पुन्हा एकदा मदतीची माझ्या गरज आहे, मला ना जावं लागेल, मी लगेच येते, हा जाऊ, तेवढं करशील ना मॅनेज? तर आता अश्विन म्हणतो की काळजी करू नकोस प्रिया, तू जा, मी करतो मॅनेज. आता अश्विनला माहिती असतं की प्रिया नेमकी कुठे जाणार आहे ते, कारण त्याने तो मेसेज वाचलेला असतो. म्हणूनच आता अश्विन ठरवतो की या प्रियाचा पाठलाग करायचा. ही प्रिया नक्की कुठे जाते, कोणाला भेटते हे तर आपल्याला कळेल. म्हणूनच तो आता प्रियाचा पाठलाग करू लागतो. प्रियाचा पाठलाग केल्यानंतर आता प्रिया जी आहे ती खरं तर महिपत आणि साक्षीशी बोलत असते. त्यांचं पुढचं प्लॅनिंग सुरू असतं की आता कसं काय करायचं. आता हे बाहेर उभं राहून सगळं काही आता अश्विन पाहतो. अश्विनने प्रियाला साक्षी आणि महिपतसोबत बघून त्याच्या पायाखालची जमीनच आता सरकलेली असते. त्याला कळतच नसतं की हे नेमकं सुरू तरी काय आहे. तर त्यानंतर आता अश्विन जो आहे तो घरी येतो. पण तो घरी यायच्या आधी त्याने मोबाईलमध्ये फोटो कैद केलेला असतो, तो म्हणजे साक्षी प्रियाचा एकत्र बसलेला, कारण तो प्रूफ म्हणून त्याच्या कामात येणार असतो. घरी येऊन तो पहिल्यांदा अर्जुनला भेटतो आणि अर्जुनची आणि सायलीची माफी मागतो आणि म्हणू लागतो की दादा बहिणी, मी तुमच्यावर विश्वास ठेवला नाही, तुम्ही मला वेळोवेळी सांगत होतात की प्रिया नेमकी कशी आहे, त्याचं उत्तम उदाहरण आज मला कळलेलं आहे. माझी तन्वी इतका माझा विश्वासघात करेल असं मला वाटलं नव्हतं, पण हे केसची संदर्भात आहेत म्हणून तुम्हाला मी बोलायला आलो आहे की या तिघांचा काहीतरी डाव आहे तुमच्या विरोधात. मी पाहिलेला आहे. हा बघा हा फोटो, महिपत, साक्षी आणि प्रियाही बोलत आहेत. आणि असं बोलून तो मोबाईलमधला फोटो अर्जुनला दाखवतो. त्यानंतर आता जेव्हा तो फोटो अर्जुन पाहतो तेव्हा सायलीसुद्धा आता टेन्शनमध्ये आलेली असते. आता ह्यांना संशय तर आलेला नाही आहे ना आपल्याकडे ते लॉकेट असल्याचा, असं कुठेतरी सायली आता अर्जुनला म्हणत असते. अर्जुन म्हणत असतो की तसं काहीच नसणार, तू काळजी करू नकोस, कारण आपलं बोलणं त्या दिवशी प्रियाने ऐकलं नव्हतं. जर ऐकलं असतं ना तर नक्कीच तिने तेव्हा तांडव केला असता, पण तिने तसं केलं नाही. इकडे आता निर्लज्जपणे पुन्हा एकदा जी प्रिया असते ती घरी आलेली असते आणि घरी येऊनसुद्धा असं दाखवत असते की मला काहीच माहीत नाही आहे आणि तिला काहीच फरक पडत नाही आहे. परंतु आता अश्विनने घरी येऊन याबद्दल सायली आणि त्यासोबत अर्जुनला सांगितलेलं असतं. त्यामुळे आता सायली आणि अर्जुनसुद्धा अश्विनला सांगत असतात की काही झालं तरी आता तू शांत बसू नकोस, प्रियाला या घरातून हाकलवायला हवं, कारण ती मिळून आता आपल्या घरात काय काय चाललं आहे ते सगळं काही त्या साक्षीला सांगू लागत असेल. म्हणूनच तिला आता घरात ठेवून उपयोग नाही. तर पूर्णाची समोरच या सगळ्या नात्याचा खुलासा होतो. तर पूर्णाची प्रचंड प्रियाच्या या वागण्यावर वैतागलेली ऑलरेडी असतेच आणि आता जे काही तिच्यासमोर चित्र येतं त्यामुळे आता पूर्णाची भडकून
प्रियाच्या कानाखाली वाजवून देते आणि त्याच वेळेला तिथे असणारे अर्जुन सायली पाहतच राहतात. तर आता प्रिया मात्र तितकीच हट्टी असते आणि ती म्हणत असते की मी असं काहीच केलेलं नाही. मात्र अश्विन आपल्या मोबाईलमधला तो फोटो दाखवत तिला म्हणत असतो, मग तू तर मैत्रिणीला भेटायला गेली होतीस ना, मग हे सगळं काय आहे? हे असं बोलल्यानंतर प्रियाला आता काय करावं काही समजत नाही. कारण ज्या अश्विनला ती इतके दिवस उल्लू बनवत होती त्याच अश्विनने तर हे सत्य सगळ्यांसमोर आणलेलं असतं. त्यामुळे पूर्णाजीसुद्धा आता प्रियाच्या कानाखाली वाजवून देतात आणि त्या खूप जास्त भडकलेल्या असतात. कारण तिचं हे खोटं सतत वाढत चाललेलं असतं. तर त्याचसोबत कल्पनासुद्धा आता खूप जास्त अशी तिला सुनावू लागते आणि तुझी खूप मोठी चूक झालेली आहे, तुला आम्ही आता तरी माफ करणार नाही असं म्हटलं जातं. त्यावेळेला प्रिया आता समजून जाते की आता आपल्याला काही झालं तरी या घरातून हाकलवूनच लावणार आहेत. म्हणूनच ती आता खूप जास्त घाबरलेली असते. त्यातच अश्विनसुद्धा आता त्या प्रियावर विश्वास ठेवायला तयार नसतो. तर तो आता सरळ म्हणतो की तू माझ्या नजरेसमोरही नको आहेस, तातडीने या घरातनं बाहेर पड. तर प्रियासुद्धा आता गयावया करून आता अश्विनला म्हणत असते की प्लीज ना अश्विन, मला माफ कर ना. परंतु अश्विन आता प्रियाचं ऐकायला तयार नसतो. तो सरळ तिला घराच्या बाहेर हाकलवून ठेवतो. तर आता प्रिया कशा पद्धतीने हे सगळं खोटं आहे हे सिद्ध अश्विनसमोर करून पुन्हा एकदा सुभेदारांच्या घरात एंट्री करणार आहे, येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय.